केंद्रीय अर्थमंत्री आज संसदेत बजेट सादर करणार। टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, तर स्टँडर्ड डिडक्शनमध्येही बदल अपेक्षित। केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर फोकस असण्याची शक्यता। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या रकमेतही वाढ अपेक्षित। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। आमदार अपात्र होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईतले अनधिकृत फेरीवाले काढण्यासाठी आता काय लष्कराला पाचारण करायचं का? हायकोर्टाचा राज्य सरकारला संतप्त सवाल। मुंबईत जुलै महिन्याचा पावसाचा कोटा पूर्ण, मोसमातला 75% पावसाची नोंद। विहार तानसा धरण ओव्हरफ्लो। कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे अडवलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा। विभाग प्रमुख दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची केली आहे मागणी। मुंबईत युद्धनौकेला दुरुस्ती दरम्यान आग, एक नाविक बेपत्ता। नुकसानीचा पंचनामा, तर आगीचं कारण शोधण्याचाही प्रयत्न। आता आयपीएलच्या धर्तीवर प्रो गोविंदा लीग होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। 32 टीमसाठी बोली लागणार। फायनलमध्ये 16 टीम उतरणार। प्रोफेशनल कोर्सेससाठी मराठा विद्यार्थ्यांसाठी एससीबीसी कोटा जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांचा ग्रेस पिरियड। सरकारचा महत्त्वाचा निर्णय। नीट वादावर आज पुन्हा सुनावणी। 40हून अधिक याचिकांवर होणार पुन्हा एकदा सुनावणी। बांगलादेशातले आरक्षण विरोधी आंदोलन अखेर थांबलं। इंटरनेट, फोन मात्र अजूनही बंद। पंतप्रधान शेख हसीना यांनी माफी मागावी, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी।